आणि आज वर्किंग डे असल्यामुळे लोकांची अनुपस्थिती जरा कमी वाटते, त्यामुळे आपण आतमध्ये घेतलं तर आपण पंख्यामध्ये बसू शकू. ठीक आहे. आज आपला अजेंडा असा आहे की आर्किटेक्टचा डेटा आला आहे, तर त्यातले किती लोकांना शॉर्टलिस्ट करायचा डिझाईनसाठी वगैरे किंवा इंटरव्ह्यूसाठी, ते आपल्याला प्रपोजल आता मदत करते. मी प्रपोजल केलं आणि स्क्रीनवर डेटा प्रेझेंट होतो. सुरुवातीला तर हा एक्सरसाइज इतक्या लोकांकडून आपण का करून घेतोय, तर आपण इतक्या लोकांकडून घेतोय की सुरुवातीला आपल्या मनामध्ये जे आकडे होते ते आपण 10 जणांकडून एन्डॉर्स करून घेतो. म्हणजे किंवा आम्ही म्हणत होतो इतका FSI नाही, हे नव्या मुंबईतले जितके आर्किटेक्ट आहेत सगळे म्हणतात इतका. हा पहिला भाग झाला की FSI आपल्याला किती एरिया मिळणार, काय मिळणार, हे सगळ्यांकडून एन्डॉर्स करून घ्यायचं. याच्यात सिलेक्शनचा भागच येत नाही, कारण आपली जमीन काही ते ठरवत नाहीत, आपण ठरवतो. आणि त्या जमिनीवर FSI ते ठरवत नाही, DCR ठरवतं. त्यामुळे DCR गुणिले जमीन करण्याकरता काही टॅलेंटची आवश्यकता आहे किंवा काही क्रिएटिव्हिटीची आवश्यकता आहे असं नाही. तर ते यांच्याकडून आपण सगळ्यांकडून घेतो. सिलेक्शन हे शेवटी त्यांचं डिझाईन काय आहे आणि त्यापैकी कोणाचं डिझाईन उत्तम आहे याच्यावर सिलेक्शन होणार, आकड्यावर सिलेक्शन होणार नाही. पण आकड्याच्या बेसिसवर आपल्याला अंदाज येईल की हा पर्टिक्युलर आर्किटेक्ट आपल्याला आपल्या स्वयंविकासाचं किती त्याला अनुभव आहे आणि स्वयंविकासामध्ये आपली किती मदत करू शकेल हे त्यांच्या आकड्यावरून आपल्याला येईल. आता पहिला पॉइंट आहे आर्किटेक्ट लोकेशन, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर फीट आणि ग्रॉस प्लॉट एरिया. आता ग्रॉस प्लॉट एरिया हा सगळ्यांचा सेम आहे, त्यामुळे त्याच्यात काही वाद घालण्याचं कारण नाही. प्लॉट एरिया लॉस्ट इन रोड वायडनिंग, एकानी 77 धरलेले आहेत, एकानी 61 धरलेले आहेत आणि पुढे लास्ट पर्यंत जाऊया जरा. एकानी 60 धरलेले आहे आणि पुढे आणखी पुढे जाऊया. एकानी 236 धरलेले आहेत आणि एकानी 74 धरलेले आहेत. आता याच्यात आपल्याला क्वेरी जी विचारायची आहे ते ज्यांनी हे 236 रोड वायडनिंगचा एरिया जो घेतलेला आहे त्याला आपल्याला विचारायचं आहे बाबा सगळ्यांनी 60-70च्या घरात घेतले, 236 का घेतले? म्हणजे खरंच जर 236 असेल तर बाकीच्यांनी 74 घेतले हे चुकीचे घेतले का? तू कोणत्या बेसिसवर घेतले हा प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याचं उत्तर घ्यायचं. हा एवढी एक क्वेरी या व्यक्तीला विचारून त्याचं उत्तर घेण्यात येतं. आता पुढे जाऊ तर ते मायनस केल्यावर नेट प्लॉट एरिया हा तो 236 ज्यांनी घेतलं ते सोडून बाकीच्या सगळ्यांचं जवळपास सेम आहे. FSI सगळ्यांनी 3 FSI ठरलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं आपल्याला हे करण्याची गरज नाही. आता मल्टिप्लाइड बाय 3 साधारणपणे सगळ्यांचा एरिया हा जवळपास तितकाच यायला पाहिजे. एकाचा 18,552 आलाय आणि दुसऱ्याचा 20,000 आलेला आहे. कसं काय हे झालं तर कॅल्क्युलेटर घेऊन कोणीतरी हे करावं, इतका डिफरन्स येऊन तेच 18च्या ठिकाणी 19 आलेलं आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर मीटरचा फरक का आला हे त्यांना विचारून घेतलं पाहिजे ना. 649 मल्टिप्लाइड बाय 3 हे किती येतात? 6449.84 multiplied by 3, 19,329. मग याचे 19,493 कसे आले?
तरी रोड वायडिंगचं मायनस मग रोड वायडनिंगचं जरी मायनस केलं मग याने रोड वायडनिंगचं मायनस नाही केलं. याने रोड वायडनिंगचे 259 मायनस केले. अर्बनमध्ये 0 पकडले रोड वायडिंग म्हणून त्याचं जास्त आहे. हां, त्यामुळे रोड वायडनिंग नेमकं आपलं किती आहे त्या फक्त 259 वाल्यांना आपल्याला विचारायला लागेल की इतके का आले, पण बाकीच्यांचं सगळ्यांचं जवळपास सेम आहे. त्यामुळे परमिसिबल एक्सरसाइज ते आहे, ॲबिलिटीज ते आहेत. आता वर जा, ग्रीन सर्टिफिकेट कन्सिडरेशन हे सगळ्यांनी अर्बन ॲनालिसिसनी नॉट ॲप्लिकेबल दिलेलं आहे. आता ग्रीन सर्टिफिकेट नॉट ॲप्लिकेबल कसं काय? ग्रीन सर्टिफिकेशनमध्ये आपल्याला ॲडिशनल FSI मिळतो, तो नॉट ॲप्लिकेबल कसं काय म्हणणार आहे? याचा अर्थ ते ग्रीन सर्टिफिकेट ग्रीन बिल्डिंग करायला तयार नाही असा त्याचा अर्थ आहे का? तर हे एक रेड फ्लॅग आहे या अर्बन ॲनालिसिस या कंपनीच्या याच्यावर. बाकीच्या सगळ्यांनी DCR मध्ये 5% जे काय असेल ग्रीन बिल्डिंगचं ॲप्लिकेबल आहे सगळ्यांचं बघा. 5% कोणाचं किती आहे ते बघा. स्टार्ट पासून 5% एवढं बेसिक FSI 5% अभी वापस आएंगे. आता आता बेसिक असं आहे की ग्रीन बिल्डिंगला 7% आहे, पण 7%ला प्लॅटिनम सर्टिफिकेट लागतं. सिल्वर सर्टिफिकेट मिळालं तर 3% मिळतं, गोल्ड सर्टिफिकेट मिळालं तर 5% मिळतं. त्यामुळे सगळ्यांनी गोल्ड सर्टिफिकेट घेतलेलं आहे. कोणी त्याच्यात प्लॅटिनम सर्टिफिकेटला दाखवलेलं नाही, पण आपण जर प्लॅटिनम सर्टिफिकेट घेतलं तर आणखी 2% अधिक मिळणार. आता आपल्याला हे ठरवायचं आहे की 5% गोल्ड सर्टिफिकेट घेण्यासाठी आपल्याला खर्च किती ॲडिशनल येणार आणि प्लॅटिनम सर्टिफिकेट घेण्यासाठी आपल्याला खर्च किती ॲडिशनल येणार आणि ते 2% ॲडिशनल एरियामध्ये तो खर्च भागतो की नाही. तो जर भागत असेल तर मग प्लॅटिनम करता आपण प्रयत्न करू आणि तो जर भागत नसेल तर आपण गोल्डवरच समाधान मानू. हा विचार म्हणजे गोल्ड आणि प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळवायला बाकी काही क्रायटेरिया नाही. तुमची किती क्षमता आहे ते पैसे गव्हर्नमेंटला भरायला, म्हणजे त्या बेसिसवर तुम्हाला ते सर्टिफिकेट नाही 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 असं अजिबात नाही. ओके. पैसे भरण्याचा आणि गोल्ड सर्टिफिकेट प्लॅटिनम सर्टिफिकेटचा काहीही संबंध नाही. आपण कोणते मटेरियल वापरतो, आपण डिझाईन कसं करतो, आपण गार्डन कसं डिझाईन करतो, ग्रीन बिल्डिंगचे काही बेसिक क्रायटेरिया आहेत ते आपण किती फुलफिल करतो त्याच्यावर आपल्याला गोल्ड सर्टिफिकेट किंवा प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळतं. आणि ते फुलफिल करण्याची कॅपॅसिटी ज्या आर्किटेक्टकडे असते तोच ते करू शकतो. त्यामुळे आपण सर्व आर्किटेक्टला विचारणार आहोत की तुमच्या किती बिल्डिंगना अजूनपर्यंत गोल्ड सर्टिफिकेट तुम्ही मिळवलेलं आहे, किती बिल्डिंगला प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळवलं आहे. प्लॅटिनम सर्टिफिकेट मला नाही वाटत नव्या मुंबईत कोणी घेतलेलं असेल, पण गोल्ड सर्टिफिकेट तरी तुम्ही किती ठिकाणी मिळवलेलं आहे. तुम्ही किती कॉन्फिडंट आहात गोल्ड सर्टिफिकेट आमच्या बिल्डिंगला मिळवून देण्यासाठी, त्याच्यासाठी तुमची काय कॅपॅसिटी आहे. तर एखादा म्हणेल त्याचं काय ते सिडको किंवा NMMCच्या अधिकाऱ्यांना मी पैसे देऊन ते सर्टिफिकेट घेईन. हे सर्टिफिकेट NMMC देत नाही, सिडको पण देत नाही. ग्रीन बिल्डिंग काउन्सिल सेपरेट आहेत आणि त्याचे प्रोफेशनल लोक आहेत आणि ते काही पैसे घेऊन किंवा करप्शन करून तुम्हाला सर्टिफिकेट देत नाही. त्याचे ठराविक नॉर्म्स आहेत, ते तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला ते मार्क मिळणार, ते तुम्ही नाही फॉलो केले तर नाही मार्क मिळणार. त्यामुळे ज्या आर्किटेक्टला त्याच्याविषयी माहिती नसते ते उगाच आपलं ठोकून देतात आम्ही 5% करू, पण ते करत नाही. त्यामुळे हा एक पॉईंट तुम्ही विचारायला पाहिजे. सर्व आर्किटेक्ट्सना रायटिंगमध्ये नाही विचारलं तरी हरकत नाही, पण फोन करून
तुमचे किती बिल्डिंगी गोल्ड याचे ग्रीनमध्ये आहेत. एकाने नॉट ॲप्लिकेबल म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी काही केलेलंच नाही आणि नॉट कन्सिडर्ड म्हटलेलं आहे. का नॉट कन्सिडर ते माहीत नाही. अशा आर्किटेक्टना आपल्याला घेण्याची आवश्यकताच नाही की जे गव्हर्नमेंटकडून फॅसिलिटी मिळतात ते कन्सिडरच करायला तयार नाही तर आम्हाला नको अशी माणसं. त्यामुळे अर्बन ॲनालिसिस त्यांना ह्या ग्राउंड्सवर एलिमिनेट करायला हरकत नाही. आपण आणखी वर जाऊ. सर इन शॉर्ट म्हणजे प्लॅटिनम करायला जास्त खर्च लागेल डिपेंडिंग ऑन द क्वालिटी ऑफ मटेरियल चांगली वापरली किंवा डिझाईन चांगलं गार्डन केलं तर तेव्हा आपल्याला प्लॅटिनमचं सर्टिफिकेट मिळेल. इज दॅट करेक्ट? नाही, प्लॅटिनमच्या सर्टिफिकेटला लागणारे ग्रीन बिल्डिंगला लागणारे क्रायटेरियाज आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर विटा वापरल्या नाही आणि तुम्ही विटाच्या ऐवजी ऑल्टरनेटिव्ह वापरली तर तुम्हाला 10 मार्क. तुम्ही स्टील आपले स्लायडिंग विंडोजमध्ये जे ॲल्युमिनियमचे चॅनल्स वापरतो ते रिसायकल्ड चॅनल वापरले तर त्याच्यात 10 मार्क. तुम्ही जर वायरिंगमध्ये ठराविक याचं रिसायकल्ड कॉपर वायरिंगचं मटेरियल वापरलं त्याचे 10 मार्क. तुम्ही पाईप्स कसे वापरले त्याचे मार्क. तुम्ही अंडरग्राऊंड स्टॉर्म वॉटरचं कलेक्शन करून ते पाणी रिसायकल करण्याची स्कीम केली त्याचे 15 मार्क. असे मार्क ठरलेले असतात आणि ते तुमच्या स्कीममध्ये तुम्ही इन्कॉर्पोरेट केले की ते मार्क मिळतात. आणि अमुक एवढे मार्क मिळाले की सिल्वर, अमुक एवढे मार्क मिळाले की गोल्ड, अमुक एवढे मार्क मिळाले की प्लॅटिनम. तर ते ज्यांनी ही कामं प्लॅटिनम गोल्ड आणि सिल्वरची केलेली असतात त्यांना माहीत असतं आणि ते सुरुवातीपासूनच ते आपल्याला करतात. त्यामुळे आपण यांना विचारून घेतलं पाहिजे किती ठिकाणी केलेलं आहे आणि कोणत्या बिल्डिंगीत केलेलं आहे किंवा कोणत्या ठिकाणी हे प्रपोजल सबमिट केलेलं आहे हे आम्हाला सांगा. आणि ज्या ठिकाणी त्यांनी गोल्ड बिल्डिंग केलेली असेल तिथे जाऊन त्याचं गोल्ड बिल्डिंगचं सर्टिफिकेट जेन्युइन आहे की नाही ते चेक करून घेऊ. म्हणजे इन शॉर्ट ॲज अ लेमॅन आपण प्लॅटिनमला गेलो तर थोडा खर्च जास्त असतो. नाही, जास्त असेल किंवा नाही असंही नाही. पण रिसायकल्ड मटेरियल आता उदाहरणार्थ टेरेसवर आपण हे लावतो, लाद्या लावतो, टाईल्स लावतो. ते नवीन न लावताना ते एक्झिस्टिंग रिसायकल्ड लादी उभा जर तिथे लावला तर त्याच्याकरता आणखी पॉईंट्स आहेत. वॉटरप्रूफिंग करता कोणत्या पद्धतीचं वॉटरप्रूफिंग करतो त्याच्याकडे हे सगळे स्टँडर्ड आहेत. त्याच्या पैशाचा काही संबंध नाही. फक्त प्लॅटिनमचा अनुभव असणारा जर असेल तर त्याला ॲडिशनल मार्क आपण देऊ शकतो. पण इथे कोणी प्लॅटिनम क्लेम सुद्धा केलेला नाही. निदान गोल्डचा त्यांना अनुभव आहे की नाही एवढं फक्त चेक करून घ्या. अनुभव नसेल तरी त्यांना माहिती तरी आहे. माहिती काय पुस्तकात. हॅलो 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 हॅलो. हा, माहिती काय पुस्तकात असते त्याची यादी असते. ती माहिती कोणी 2 मिनिटात मिळवू शकतो इंटरनेटवरून. माहिती नाही, तुम्हाला अनुभव आहे का? नसेल, सगळ्यांनाच अनुभव नसेल. म्हणजे आलेले सगळेच ग्रीन बिल्डिंग करण्याचा अनुभव नसलेले असतील मग आपण त्या पद्धतीने निर्णय घेऊ. पण एखाद्याला तरी अनुभव जर असला तर त्याला त्याचा ॲडव्हान्टेज मिळाला पाहिजे की त्यांनी 1 बिल्डिंग केली आहे, 2 बिल्डिंग केली आहे, 4. मुंबईमध्ये आमच्याकडे जवळपास 100 पैकी 80 लोकांना ग्रीन बिल्डिंग केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे जेवढे आर्किटेक्ट्स आमच्याकडे येतात त्यांना ग्रीन बिल्डिंगचा अनुभव असतो. नव्या मुंबईत हे भूकंप फार करतात त्यामुळे त्यांना ग्रीन बिल्डिंगचा किती अनुभव आहे मला माहीत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून रायटिंगमध्ये घेतलं पाहिजे किंवा फोनवरून जाईल की तुम्हाला कोणत्या बिल्डिंगीत तुम्ही ग्रीन बिल्डिंग केलेलं आहे किंवा ग्रीन बिल्डिंगचा प्रपोजल तरी सबमिट केलेला आहे का.
हे त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. आणि अनुभव नसणाऱ्या माणसाकडून आपल्याला ग्रीन बिल्डिंगची अपेक्षा करता येईल का, त्याच्यावर आपण आपला निर्णय त्याच्यावर अवलंबून आहे. आता पुढे जाऊ द्या. बेसिक FSI हे यांनी कोणी काही भरलेले नाहीत. काय भरलेलं आहे? बेसिक FSI ॲज पर FSI कन्सिडर्ड लेस एम्युनिटी, FSI कन्सिडर्ड आफ्टर एम्युनिटी, ग्रीन FSI हे त्यांनी वर भरलेलं नाही का? नाही हे नाही, ते आपल्या फॉर्मॅटमध्ये नव्हतं, हे यांनी त्यांच्यातर्फे वेगळं टाकलं म्हणून त्यांच्याकरता म्हणजे बाकीच्या लोकांकरता ते कॉलम म्हणजे ब्लँक आहे. ठीक आहे. पण नेट परमिसिबल एरिया ही साधारणपणे सगळ्यांची मोरलेस तेवढी असते, 5-10% इथे तिथे राहील, पण सगळ्यांची जवळपास सिमिलरच आहे. कमर्शियल परमिसिबल एरिया ही मात्र एकाची 6,936 आहे, बऱ्याच लोकांची 6,900 आहे, एकाची 3,400 आहे. त्याला विचारायचं की बाबा तुझी एवढी परमिसिबल 10% त्यांनी 5% धरलेली दिसते, तर बाकीच्या सगळ्यांनी 10% घेतलेली आहे. तर त्याला विचारायचं की बाबा फर्म कोण आहे ते, की तुम्ही 5% का धरले? कमर्शियल परमिसिबल 10% आहे, कारण आमच्या रस्त्याची रुंदी आहे आणि त्याचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या. म्हणजे उद्या आपल्याला त्याचं जर बरोबर असेल आणि बाकीचे सगळे 10% चुकीचे लावत असतील तर आपल्याला तो नंतर सरप्राईज मिळता कामा नये, त्याच्याकडून विचार घ्या. एन्सिलियरी फॉर कमर्शियल, कमर्शियलचा जितका एरिया आहे त्याच्या 80% एन्सिलियरी आणि रेसिडेन्शियलचा जितका एरिया आहे त्याच्या 60% एन्सिलियरी. हे ठरलेले एरियाज आहेत, त्यामुळे त्याला काही हे करण्याची गरज नाही. आता एम्युनिटी एरिया 5% ऑफ द प्लॉट एरिया टू बी हँडेड ओव्हर फ्री ऑफ कॉस्ट टू NMMC हे आहे, पण हे बाकीच्यांनी का नाही दिलं? माझ्या अंदाजानं तुमचा लँड एरिया किती आहे? 6,444 6,444 ला एम्युनिटी एरिया महानगरपालिकेला द्यायला पाहिजे की नाही याच्याविषयी सगळ्यांना तुम्ही विचारा की एम्युनिटी द्यायला पाहिजे की नाही. आणि संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तुम्ही विचारा किंवा मला टेलिफोन नंबर द्या, त्यांना मी फोन करून विचारतो की एम्युनिटी एरिया 5% तुम्ही इन्सिस्ट करता का? तर जर करणार असतील तर मग सगळ्याच्या ह्याच्यात 3,467 मायनस करावा लागेल. आणि नसेल तर पण त्यांनी एम्युनिटी एरिया 3,000 घेऊन सुद्धा शेवटी एरिया 2,08,000च दिलेला आहे. त्यामुळे काय त्यांनी गणित कसं केलंय त्याच्याकडून थोडंसं हा जो पॉईंट आहे ना, एम्युनिटी एरिया 5% हा क्रायटेरियामध्ये नव्हता, तर त्यांनी तो त्याचा स्वतःचा पॉईंट टाकला आहे म्हणून बाकीच्या लोकांचे प्लॅन आहे. नाही, पण त्याला विचारून विचारू त्याला. बाबा तुम्ही कशासाठी हे टाकलं? आवश्यक नाहीये तर कम्युनिटी एरिया इतका का टाकला आणि त्याचं जस्टिफिकेशन घ्या, म्हणजे मग इतरांना विचारता येईल ना की बाबा तुम्ही का नाही टाकलं? बॅलन्स रेसिडेन्शियल बिल्डअप एरिया ते पाटील साहेब म्हणजे ते शिवाजी पाटील असं मला त्यांचं आठवतं की ते मुंबईचे आहे, तर हे मुंबईमध्ये ॲप्लिकेबल आहे का? नाही, त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट टू NMMC म्हटलं तर आहे. मुंबईमध्ये 5% एम्युनिटी एरिया हो काही भागात ॲप्लिकेबल आहे, काही भागात नाही. वेगवेगळ्या DC रूल प्रमाणे अवलंबून आहे. 33(7) मध्ये 5% नाही, 33(7)A मध्ये आहे, 33(7)B मध्ये आहे, 33(5) मध्ये आहे, 33(9) मध्ये नाही, असं वेगवेगळ्या याला आहे. तर त्यांना शिवाजी पाटील इथले नाहीत का, मुंबईचे आहेत का? असं वाटतं मला, म्हणजे त्यांचं जे ब्राउचर वाचलं त्याच्यावर ते असं आठवतं मला, बघावं लागलं. एन्सिलियरी एरिया हे ठीक आहे.
टोटल परमिसिबल आता बिल्टअप एरिया इन्क्लुडिंग एन्सिलियरी 3,40,000 एकाच 3,80,000 येत आहे, बाकीच्या सगळ्यांचं 3,40,000 च्या आसपास येत आहे, विच इज ॲव्हरेज तेच आहे. एकाच फक्त 3,83 येत आहे. ते काय येत आहे त्याच्याकडून तेवढं शिवाजी पाटलांचंच काहीतरी चुकलेलं दिसतंय, कारण त्यांचंच enclosed amenity area considered. वो रिमार्क होगा उसको, देखो रेड वाला वो 383 पे 383. आणि हे बघा सगळ्यांनी 322 एम्युनिटी बिल्टअप एरिया कन्सिडर केलेला आहे, पण तो 18 मध्ये कन्सिडर केलेला आहे. यांनी 13A मध्ये तो कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे डबल कन्सिडर केलेला आहे. 322.15 आणि पुन्हा 322.15. त्याला म्हणा 10% आहे का, 5% ऑलरेडी कन्सिडर केलेला असताना परत 5% का कन्सिडर केलं, आणि 3,83 कसं येते, बाकीच्या सगळ्यांचं 3,40 येते. त्यामुळे हा 40,000 स्क्वेअर फीटचा फरक कसा येतो हे त्याच्याकडून चेक करून. प्रमाणिक सर थोडे म्हणजे राईटलाही जात म्हणजे बाकी त्यांचंही जे राईटला आहे त्यांचं याने 4,83 केलेलं आहे. ते कसं काय यांच्या आकड्यांमध्ये कुठे फरक दिसतोय का? हो वरचे सगळे बरोबर आहे. 3 FSI बरोबर आहे. गोल्ड रेटेड 966, एन्सिलियरी ग्रीन FSI ते बाकीच्यांचं पण तेवढंच आहे. मग 208 हे पण बरोबर आहे, नेट परमिसिबल बिल्टअप एरिया. त्यानंतर बॅलन्स रेसिडेन्शियल हे पण यांचं तेवढंच आहे. वर जा. त्यानंतर हे 334 हेही बरोबर आहे. सुपर स्ट्रक्चरवर त्यांनी डायरेक्टली 1,00,000 फूट टाकलेलं आहे, ते बरोबर नाही. म्हणजे इट्स नॉट द करेक्ट वे ऑफ कॅल्क्युलेशन. 3,34,000 आहे, त्याच्यावर डायरेक्ट 1,50,000 1,40,000 ऍड केलेला आहे. म्हणजे त्यांनी कार पार्किंगचा एरिया हा त्याच्यावर डायरेक्टली ऍड केलेला दिसतोय. हे बरोबर नाही त्यांचं म्हणजे. आणि यांनी पण जडियांनी पण 5,34 कुठून आला त्यांचा हे त्यांना विचारा ना, की 60% ऍड केलं तर तितकं येत नाही, मग तुमचं कुठून आला एवढा फायदा आहे हे त्यांना विचारलं पाहिजे. त्यांना क्वेरी करून आपण सगळ्यांना संधी देणार आहोत. त्यांना त्यांचं जस्टिफिकेशन त्यांच्या आकड्यांचे त्यांना आधी विचारून घ्या. पुढे इन्क्लोज्ड इम्युनिटी एरिया हे ठीक आहे. खाली घ्या 19 सबस्ट्रक्चर बिल्टअप एरिया प्रपोज पोडियम्स GR स्टिल्ट. आता हे त्यांना विचारलं पाहिजे की कार पार्किंगचे नवीन नियम जे 2 महिन्यापूर्वी आलेले आहेत ते त्यांनी कन्सिडर केले आहेत की नाही, आणि हा एरिया याचा ब्रेकअप सगळ्यांकडून मागून घ्या की सबस्ट्रक्चर म्हणजे ग्राउंड, स्ट्रीट आणि पोडियम्स हे तुमचे एकानी 1,85,000 आलेलं आहे, दुसऱ्यानी 2,15,000 आणलेलं आहे, तिसऱ्यानी 2,10,000 आणलेलं आहे, चौथ्यानी 1,45,000 आलेलं आहे, पाचव्यानी 2,16,000 आलेलं आहे, सहाव्यानी 1,07,000 आलेलं आहे, सातव्यानी 7,00,000 हे आलेले 18 आलेले. तर त्यांना विचारून घ्या ना की इतके तुमचे कसे काय आले, त्यांचं जस्टिफिकेशन द्या. काइंडली गिव्ह द ब्रेकअप ऑफ
युअर सबस्ट्रक्चर एरिया आणि हा 7,28,00,000 आलेला आहे त्याला म्हणून की वी फाइंड दॅट युअर सबस्ट्रक्चर एरिया अपियर्स टू बी अ लिटल ऑन द हायर साइड. सो प्लीज एक्सप्लेन हाऊ 7,28,000 सबस्ट्रक्चर. त्यामुळे कन्स्ट्रक्शनची कॉस्ट खूप वाढणार. त्यामुळे त्यांच्याकडून विचारा. आणि हे काय आहे, मेन आर्किटेक्ट करत नसतो, खाली कोणतरी माणूस हे तयार करत असतो, ते पाठवून देत असतात आणि ते जर सिरियस नसतील आपल्या ह्याच्याकरता तर मग त्यांना एलिमिनेट करा. ऑन द बेसिस ऑफ दिस काइंड ऑफ फ्लॉज वी शुड एलिमिनेट देम बिकॉज दे आर नॉट सिरियस इन देअर. त्यामुळे कन्स्ट्रक्शन बिल्डअप एरिया आता साधारणपणे 5 लाख पहिल्यापासून घ्या. 5,23,000, 5,99,000, 5,45,000, 5,19,000, 5,94,000, हा 4,40,000, हा एकच 7 लाख आणि तोही काय. त्या दोघांना विचारा की इतका एरिया तुमचा कसा वाढला, त्यांचं काय जस्टिफिकेशन आहे ते मला बघू द्या. म्हणजे ते किती जस्टिफाय करतात आणि नंतर हे जस्टिफिकेशन मी स्वतः चीफ इंजिनियर जो प्लॅन अप्रूव्ह करतो त्याच्याशी चेक करणार आणि तो सांगेल ना परत किती आहे आणि कुठे किती आहे. हे काय लोकांना आपण अधिक एरिया देतो म्हणून दाखवलं तर आपल्याला काम मिळेल म्हणून ते वाढवून दाखवतात आणि नंतर ज्या वेळेला डिलिव्हरी करण्याची पाळी येते त्यावेळेला नाही तो अधिकारी 2 कोटी मागतोय 4 कोटी हे फुकटच सांगतात. कारण मुळातच मिळण्यासारखं नसतं. पण लोकांना आपण जास्त मिळवून देतो म्हणून दाखवून आपल्याला काम मिळालं पाहिजे, हा जास्त एरिया देतो असं, कारण आपल्याला कळत नाही असं आपल्याला लोक आहे. त्यांच्याकडून जस्टिफिकेशन मागतात. आता रेट ऑफ कन्स्ट्रक्शन कन्सिडर और सुपर स्ट्रक्चर 3,540, 3,200, 3,000, 3,500. हा जरा जास्त हुशार आहे. 4,180, 3,540 पुढे जा. त्याला विचारा की 4,800 हा जास्त वाटतोय. तर सुपर स्ट्रक्चरची कॉस्ट कशी काढली त्याचा ब्रेकअप द्या म्हणून सांगा. आणि त्या नाथकाशी जे आहेत ना त्यांनी आमच्यासाठी 1200 कन्सिडर केलं. कोणी जे नाथकाशी आहेत कोणी ठेवू दिलं ना ते पुढे जाऊ आपण. त्यांना एरवी एलिमिनेट करू ना आपण. पण रेट ऑफ कन्स्ट्रक्शन कन्सिडर्ड फॉर सबस्ट्रक्चर. सबस्ट्रक्चरला हे बरोबर नाही. या सगळ्यांनी जास्त धरलेले आहेत. 2,700, 2,300, 2,200. एकाने तर 3,000 घेतलंय. ह्याला डायरेक्टच एलिमिनेट करा. सबस्ट्रक्चर म्हणजे स्ट्रीट आणि कार पार्किंगला जो 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट आहे सोनं चांगली लावतो. 1,600 रुपयाच्या वर तो खर्च होत नाही. त्यामुळे मला वाटतं याला डायरेक्टली एलिमिनेट करायला काहीच हरकत नाही. नंबर ऑफ कार पार्किंग. नंबर ऑफ कार पार्किंग. आता एक्झिस्टिंग मेंबर 164 आणि सेलला किती दाखवले त्यांनी 500 अप्रॉक्सिमेटली 450, 458, 325, 503, 350. कौशल जाडियाने 250 म्हटलंय आणि लीलाधर परबनी पुढे कार पार्किंग दाखवलेलंच नाही. नवीन नियमाप्रमाणे माझ्या अंदाजाने 500च्या आसपास कार पार्किंग त्यांना दाखवायला लागतात. मग ते त्यांनी त्यांच्याकडून कॅल्क्युलेशन्स मागवा कार पार्किंगचे
कसे काय आले तुमचे जे काय असतील ते. जनरली 500 अपिअर्स टू बी द करेक्ट फिगर. बाकीच्यांनी कमी का घेतले? कारण जुने नियम होते त्याप्रमाणे 350 350 येत होते. नवीन नियमाप्रमाणे 500 येतात. तर त्यांच्याकडे ब्रेकअप विचारा. आता कन्सल्टंट फीज पार्किंग सोड राहिलं. नाही, पार्किंग सोल्ड हा त्यांचा प्रश्न नाहीये, तो आपला प्रश्न आहे. आपण किती पार्किंग आपल्या मेंबरला देणार आणि किती विकणार ते तुमच्या सोसायटीचा नियम आहे. ते आर्किटेक्टवर थोडंच सोपवणार आहोत. तो निर्णय त्याचा नाहीये, तो निर्णय तुमचा आहे. तुम्ही किती आपल्या मेंबरला देणार आणि किती विकणार हे हा तुमचा निर्णय आहे. हे तुम्ही ठरवायचा प्रश्न आहे. ते ठरवण्याचा त्यांचा अधिकार नाही. कन्सल्टंट फी त्यांनी काय दाखवली आहे फी? या पहिल्या वाल्यांनी 6.8 करोड कंप्लीट केलाय बघा. ते म्हणजे रो नंबर 27. 4% ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉस्ट 6.8 करोड. दुसऱ्यांनी 6.25%. तिसऱ्यांनी किती दाखवले? नाही 12 आणि 5. 12 कोटी. 12 आणि 5 18 कोटी. 18 करोड दाखवले का? हां. सेल्स अँड मार्केटिंग फीज त्याचा काय संबंध आहे सेल्स अँड मार्केटिंगचा? आपण सेल्स अँड मार्केटिंगचा फी त्याला कोणालाच करायला सांगितलेले नाही. ते आपल्या क्रायटेरियामध्ये होतं म्हणून त्यांनी टाकलं असावं. असं पण आपण त्यांच्या गॅरेमध्ये देणार नाही द्यायचंच नाहीये ना. आपल्याला अंदाजे आता यांनी ज्यांनी दिली, आपण मीन आणि मॅक्स काढला तर आपल्याला मध्ये कळेल की बाबा कदाचित एवढा खर्च आला पाहिजे. ठीक आहे ना. आपल्याला अंदाज मिळण्यासाठी आहे. येस. पीएमसी फी, टोटल पीएमसी फी एकाचा 6 कोटी आहे, एकाचा 16 कोटी आहे. काय बाबा लॉर्ड फॉकलँड दिसतोय 16 कोटी मागतोय. अर्बन अनालिसिसचे 30 कोटी आहे. राईट स्पेसचे 25 कोटी आहे. द फर्मचे 14 कोटी आहे आणि कौशल जडियाचे 10% आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त येणार. बिलादर परबचे 13 कोटी आहे. बापरे बापरे, हे फार घोड्यावर बसून आलेले दिसत आहेत माणसं. नाही, मला वाटतं हे 30 कोटी वगैरे मागणाऱ्या लोकांना आपण इथेच नाकापेक्षा मोती जड नको आहे आपल्याला. 30 कोटीला केस करून टाका. ते वरती जायला ठेवून टाका रेट. आर्किटेक्चर जो असणार आहे तो आपण निर्णय घेऊ ना. हा. आपण त्याला आर्किटेक्चरचं वेगळं फी आणि पीएमसीची वेगळी फी द्यायची. येस. त्या दोघंही एकांना द्यायचं की नाही द्यायचं ते आपण निर्णय घेऊ. तो आपला निर्णय आहे, तो त्यांचा निर्णय नाही. त्याच्यावर आपण हे सोपवणार नाही आहोत. पण आपल्याला त्याचं जर डिझाईन चांगलं असेल तर त्याला डिझायनिंग करायचं. त्याच्याकडे पीएमसी ची काय फॅसिलिटी आहे आपण समजून घेऊ. त्याचा नसेल तर आपण दुसऱ्याला पीएमसी बरोबर. मलाही तेच म्हणायचं. नाही, असंच असतं ते. आपल्या स्वयंविकासात आपला ठरलेलं आहे ते. त्याच्यात आपण कॉस्ट कन्सिडर टू ऑप्टेन सीसी याचा ब्रेकअप म्हणजे 30 कोटी वाल्याला म्हणजे हे करायचं रेट करून टाकायचं. त्याला डायरेक्ट एलिमिनेट करा. एक तर 30 कोटी वाला आणि एक तो दुसरा कोण होता तो, त्यालाही एलिमिनेट करा. ते केलं आपण. नाथकाशीला एलिमिनेट करा. हा 30 कोटी वाल्याला एलिमिनेट करा. ते वरती रेड करा त्यांचं नाव. तसं नाथकाशीचं केलं. 30 कोटी वाल्याला नाथकाशीचं केलं तसं त्याला एलिमिनेट करा. हा इकडे त्याला तिथंच होते त्याच्यावर. झालं. मग त्यांना हाईट केलं तर आपल्याला अजून थोडंसं सोपं जाईल. हां अच्छा अच्छा. हे दोन तर
एलिमिनेट झालेले आहेत. इन्सिडेंटल एक्सपेन्सेस हे काय आहेत इन्सिडेंटल एक्सपेन्सेस? त्यांना विचारा की व्हॉट आर दीज इन्सिडेंटल एक्सपेन्सेस. म्हणजे अंडर द टेबल देण्याचे इन्सिडेंटल एक्सपेन्सेस असतील तर ते एलिमिनेट करून तुम्ही पुन्हा पाठवा म्हणून सांगा. कारण आम्ही आमच्या सोसायटीच्या जनरल बॉडीमध्ये अंडर द टेबल पैसे मंजूर करू शकत नाही. चेअरमन सेक्रेटरी जेलमध्ये जातील बरं का. इन्सिडेंटल एक्सपेन्सेस हे ऑफिशियली दाखवायचे नसतात. जर लायझॉन करता वेगळा एक्सपेन्सेस म्हणजे लायझॉन आर्किटेक्ट किंवा लायझॉन एक्सपेन्सेस जो अप्रुव्हल्स घेऊन येतो त्याला किती पैसे द्यायचे ते बजेट करायचे असतात. त्याला आपण चेकनी पेमेंट करतो आणि तेही ॲडव्हान्स देत नाही. त्यांनी जसजशी परवानगी आणली तसतशी आपण त्याला देतो. म्हणजे माइलस्टोन पेमेंट. हा माइलस्टोन पेमेंट. हो हो. माइलस्टोन 1 माइलस्टोन कंप्लीट केल्यावरच पेमेंट करायचं असतं. त्यांनी माइलस्टोन कंप्लीट केलं नाही तर त्याला पेमेंट मिळत नाही. ऑन गेटिंग द कमेन्समेंट सर्टिफिकेट इतके, ऑन गेटिंग द कंप्लीशन सर्टिफिकेट इतके, ऑन फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर जे काय परमिशन्स असतील ते इतके इतके असं ते ठरलेले असतात ते घ्यायचे. आणि इन्सिडेंटल एक्सपेन्सेस जे आपण एलिमिनेट करतो त्यांच्याशी कम्युनिकेट करण्याची आवश्यकताच नाही. जे आपण रिटेन करणार आहोत त्यांना हे सांगायचं की इन्सिडेंटल एक्सपेन्सेस जर अंडर द टेबल असेल तर ते इथे आम्हाला नको आहे आणि वी आर नॉट विलिंग टू अप्रूव्ह एनी इन्सिडेंटल एक्सपेन्सेस. However, for approval of the building proposal, we will appoint a liaison person. If you have within your setup the liaison person, then that liaison expenses will be separate, which will be paid by check to you on meeting the milestones. त्यामुळे हे कोणाचे त्यांनी आपल्या क्रायटेरियामध्ये होतं म्हणूनच टाकला असावा. पण तो कॉस्ट आपल्याला घ्यावा लागेलच म्हणजे कन्सिडर करावं लागेल. त्यांचा मदर आहे नाही सर काय म्हणताय की ते आपण जरी कन्सिडर केलं तरी ते अप्रूव्ह करून घ्यायचं आणि लायझॉन आर्किटेक्चर म्हणून त्याच्यामध्ये. आणि जो लायझॉन करणारा आहे त्यांनी परमिशन आल्यावर त्याला त्याची फी द्यायची. चेक नाही लागेल. चेक आहे येस. तो तिकडे कॅश काढून का देईल? तो कॅश काढून देऊ द्या नाहीतर तो त्यातून आपल्या बायकोला हिऱ्याचा नेकलेस विकत घेऊ. तो त्याचा प्रश्न आहे. आपण कोणालाही अंडर द टेबल या हेड खाली एक पैसा देणार नाही. आणि जे आपण लायझॉनला देणार आहे ते ऑन कम्प्लिटिंग माइलस्टोन्स. म्हणजे तू ही परवानगी घेऊन ये, याची फायर ब्रिगेडची NOC घेऊन ये आणि त्याच्याकरता 20,000 रुपये घेऊन जा. याची NOC घेऊन ये त्याच्याकरता 50,000 घेऊन जा, 1,00,000 घेऊन जा, 5,000 जे काय असेल ते त्यांनी त्याचे माइलस्टोन्स त्यांनीच दाखवायचे आणि प्रत्येक माइलस्टोनला किती पैसे द्यायचे हे त्यांनी दाखवायचे. ते माइलस्टोन कंप्लीट करून त्यांनी परवानगी आणल्यानंतर ही परवानगी जेन्युइन आहे की नाही हे आपण चेक करणार आणि मग त्याला चेक करणार. त्यामुळे हे इन्सिडेंटल एक्सपेन्सेस आपल्याला मंजूर करायला परवानगी नाही, हे आपण करायचे नाही. हे ते देतात, ते बिल्डरांच्या ह्याच्यात त्यांचं चालून जातं. त्यांची चुकी नाही सर. आपल्याच क्रायटेरिया म्हणजे माझ्या क्रायटेरियामध्ये ते होतं म्हणून त्यांनी ते टाकलं. हो ठीक आहे ना. पण इन्सिडेंटल एक्सपेन्सेस हे दॅट हॅज टू बी एक्सप्लेन ना. उद्या ऑडिटमध्ये तुम्हाला विचारलं इन्सिडेंटल एक्सपेन्सेस काय, तुम्ही म्हटलं अंडर द टेबल. म्हणजे तुम्ही जनरल बॉडीला क्रिमिनल ऍक्ट करायला लावलात. भ्रष्टाचार देणे, पैसे देणे आणि पैसे घेणे, देणारा आणि घेणारा दोन्ही शिक्षेस पात्र आहे. तर तुम्हाला माहीत असताना हे अंडर द टेबल आहे, तुम्ही मंजूर केले म्हणजे सगळेच त्याच्यामध्ये आले ना. त्यामुळे ते करता येत नाही. लोकांना माहित नाहीये की इथे प्रोड्युसर अनालिसिस करणार. जेव्हा तुम्ही कदाचित बसाल किंवा त्यांना समजेल की आता रिअल एक्झामिनर पुढे आहे, ते कॉस्ट कदाचित निघूनही जातील किंवा एकदम मायनर कॉस्ट. नाही ते लोकांनी सर टाकली ज्या ज्या काही कॉस्ट टाकल्या असतील ना, समजा कुठलीही बघा तर ते त्यांनी बाबा यांना काय माहित नाही अशा पद्धतीने
टाकलेल्या असतील असं आम्हाला वाटतंय. नाही, हे तुमच्यापैकी कोणीही वाचून समजू शकणार नाही असं त्यांना वाटतं म्हणून त्यांनी Yes, ते correct. टाकून आणि दिले. त्यांना जेव्हा समजेल सेकंड वाल्याने बरोबर केलाय, कन्सिडर इन कन्स्ट्रक्शन. हा, इन्क्लुडेड इन कन्स्ट्रक्शन. कोणी इकडून घेतलेलं, कोणी इथून घेतलेलं, कोणी इथून घेतलेलं, जेव्हा त्यांना समजेल की प्रोड्युसर अनालिसिस करण्याचे बरोबर कॉस्ट एकदम. आता रेसिडेन्शियल सेल रेट 25,500, 25,500 हे यांनी 12,500 कशाचे घेतले रेसिडेन्शियल सेल रेट? रेराचा वगैरे काही म्हणजे बिल्डअप करायचा असावा पूर्ण, सुपर बिल्डअप वगैरे असं पण काही. इतका अर्धा 50%. बाकीच्या सगळ्यांचं रेंज बरोबर आहे. त्याने प्लस काहीतरी केले त्याच्यामध्ये. कुठे घेतलेलं आहे? ते 12,000 हा प्लस 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 पुस्तक बस अच्छा प्लस प्लस मैं और कमर्शियल 20,000 यानी काफी इसको एलिमिनेट कर सकते हो. जो इधर बिड करते समय पर स्क्वायर फीट का एरिया कितना बेच सकता है उसके बारे में ही उसको जानकारी नहीं है, तो यानी उसने होमवर्क नहीं किया है ये एरिया का. थोड़ा बहुत 19-20 हम लोग समझ सकते हैं, 22,000 की जगह में 20 कर सकते हैं, 22,000 की जगह में Right ना 25 जाओ. कर सकते हैं. एकदम 12,000 नहीं कर सकते. बाकी सब अभी ये भी 12,000 है, इसको भी एलिमिनेट करिए भाई. और वो 11,000 है दूसरा, देखो याला पण एलिमिनेट करा, याला एलिमिनेट करा आणि 12 वाल्याला एलिमिनेट करा. चला म्हणजे आपलं काम यांनी सोपं केलेलं आहे बरं. मग आता राहिलं किती? सध्या 5 राहिले. 4 किंवा 5च राहणार आणि तेच त्यांच्यावरच कॉन्सन्ट्रेट करायचं. कमर्शियल शॉप्स रेट यांनी 3250 तो एरिया लिहिलेला Correct, आहे, correct. रेट नाही लिहिलेला आहे. हा 45,000 हे 20,000 किती आहे? खरं किती आहे? एक 20 लिहितोय, एक 45 लिहितोय. माझ्या मते 45,000 आहे कमर्शियल. कमर्शियल 45 आहे. हां. अच्छा, पण बाकीच्यांनी केलेलं नाही, तर जे उरतील त्यांना विचारायचं की तुम्ही कमर्शियलचा रेट सेलेबलचा दिलेला नाही, आम्हाला द्या आणि त्याचं जस्टिफिकेशन द्या की किती आहे काय आहे. आता कॉर्पस फंड नाही, कॉर्पस फंड तुम्ही मागितलं होतं का? कॉर्पस फंड होता होता त्यात. नाही, पण मागायला नको होतं. सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आपण कॉर्पस फंड मागत नाही. जे उरेल ते आपलं आहे ना. कॉर्पस फंड म्हणजे बिल्डर आपल्या समोर जे तुकडे भेटतो, मी तुम्हाला इतका कॉर्पस फंड भेटतो, हे असतं. सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जो उरतो तो सगळाच आपला, त्याच्यात कॉर्पस फंड वेगळा नसतो. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट मायनस सेल एरिया जो उरतो तो आपला, त्याच्यात कॉर्पस फंडचं वेगळं हे करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा पॉइंट एलिमिनेट करा, हा घेण्याची गरज नाही. आणि प्रॉफिट सुद्धा असत नाही. सरप्लस ही टर्मिनॉलॉजी आपण यूज करतो, म्हणजे कॉस्ट मायनस सेल इज सरप्लस. सरप्लस मधून आपण सेल मायनस त्याचा सेल मायनस कॉस्ट किंवा कॉस्ट मायनस सेल म्हणजे मायनस सेल, दॅट इज सरप्लस. टोटल सेल एरिया मायनस कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन बिकम्स सरप्लस. आणि तो सरप्लस आहे तो कसा वाटायचा, त्याच्यात फिक्स्ड मध्ये किती ठेवायचं, त्याच्यामध्ये बाकी काय करायचं हे तुमची जनरल बॉडी ठरवणार, ते आर्किटेक्ट नाही ठरवणार. हा निर्णय तुमचा आहे. एरिया अंडर CRZ आता यांनी 259 म्हटलंय, त्यांनी 450 म्हटलंय आणि बाकीच्यांनी काही म्हटलेलं नाही.
नॉट कन्सिडर. पण 236 हा फायनल करा आणि ज्यांनी जास्त केलेलं आहे त्यांना सांगा की एवढं नाही आहे, 236 करून तुम्ही कॅल्क्युलेशन करा म्हणून सांगा. त्यांचं रिवाइज्ड कॅल्क्युलेशन घ्यायला पाहिजे. आता अदर एक्सपेन्सेस, तुम्ही तुमची रेंट वगैरे किती तुम्हाला पाहिजे हे सगळ्यांना कळवलं होतं का? नाही, त्यांनी ते म्हणजे स्वतःच ॲज्युम केलं आहे. त्यामुळे हे तुम्हाला ठरवायला लागेल की तुम्ही स्वतःला किती रेंट देणार, तुम्ही शिफ्टिंग चार्जेस किती देणार किंवा काय देणार हे तुम्ही ठरवायचं तुमच्या कमिटीने आणि सगळ्यांना ती अमाऊंट द्यायची की ही नॉन निगोशिएबल आहे, एवढं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. त्यानंतर ग्रीन FSI कन्सिडर्ड ते पुढे झालं. शिफ्टिंग चार्जेस कन्सिडर्ड हे तुम्ही ठरवायचं आहे. ब्रोकरेज कन्सिडर्ड हे तुम्ही ठरवायचं आहे. पण ते कम्प्लीट कॉस्टमध्ये येण्यासाठी ते टाकलं साहेब असं आहे. ठीक आहे ना, पण त्याच्यात एखादा तुमच्याकडून काम मिळण्यासाठी एखादा 1 लाख रुपये पर मंथ भाडं टाकेल ना, मग तुम्ही म्हणाल अरे हा चांगला आहे, आपल्याला 1 लाख देतो. तो चांगला आहे म्हणजे काय, तुमच्याच पैशातून तो तुम्हाला आयजीच्या जीवावर पाहिजे होता. अरे हे नको आहे आपल्याला. त्यामुळे हे व्हेरिएबल नाही आहे, हे फिक्स्ड अमाऊंट आहे आणि हे तुम्ही ठरवणार तुम्हाला किती पाहिजे ते. त्यामुळे तो पण ठरवणार की मी 15,000 रुपये पर मेंबर देणार का 30 देणार का 25 देणार का 40 देणार का 50 देणार का 1 लाख रुपये रेंट देणार. हे तुमचं तुम्ही ठरवायचं आणि जी काय अमाऊंट येते तेवढी अमाऊंट त्याच्यात ऍड करायला सांगायची. आता स्टॅम्प ड्युटी फॉर PA आपल्याकडे ट्रिपल PA होत नाही, नाही. हे आपल्या क्रायटेरियामध्ये नव्हतं. हे कोणी टाकलं बघा, हे शिवाजी साहेबांनी टाकलं. पण ते ऑलरेडी एलिमिनेट झालेले आहेत ना. नाही, हे सेकंड आहे. शिवाजी एलिमिनेट नाही झाले. तर त्यांना सांगा की हे ट्रिपल PA आपल्याकडे होत नाही आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन एक्स्ट्रा एरियाचे पण हे 5 कोटी येत नाही. हे मुंबईचं त्यांनी केलंय का? म्हणजे मुंबईच्या बेसवर दिला असेल पण त्यांनी अभ्यास काय केला समजलं नाही, हा, असं झालं. हा, असं नाही, झालं. पण स्टॅम्प ड्युटी मुंबईत पण नाहीये. आणि GST एक्स्ट्रा एरिया टू मेंबर हेही नाही. त्यामुळे ते 9 लाख हे 6 कोटी आणि म्हणजे 8 कोटी हे त्याला कमी करायला सांगा. लीगल एक्सपेन्सेस त्याच्यात घेण्याचा काही तसा प्रश्न नाहीये. त्यामुळे लिगल एक्सपेन्सेस हा पॉइंट सोडून द्या. एन्सिलियरी FSI प्रीमियम हे घ्यायला लागतं. बाकीच्यांनी का नाही घेतलं एन्सिलियरी FSIचा प्रीमियम? कारण ते आपल्या क्रायटेरियामध्ये नव्हतं. आपण मागितला नव्हता म्हणून त्यांनी ते टाकलं नाही. पण यांना एक्सपेन्स मध्ये एन्सिलियरी FSIचा प्रीमियम तो रेडी रेकनर लँड प्राइसच्या 10% ठरलेला आहे. तुमचा रेडी रेकनर लँड प्राइस किती आहे हे इंटरनेटवर तुम्ही काढा, लँड प्राइस, आणि त्याच्या 10% जितक्या स्क्वेअर मीटर तुम्हाला एन्सिलियरी FSI विकत घ्यायचा असेल तो रेडी रेकनरच्या लँड प्राइसच्या 10% पर स्क्वेअर मीटर किंवा 10% पर स्क्वेअर फीट जो काय असेल तो त्या पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट करा. त्यांच्यावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. त्याला इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस लागत नाही. एन्सिलियरी FSIचा प्रीमियम दिल्यावर त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेसवर 6 कोटी देण्याची गरज नाही. आता पुढे काय एवढंच दिलेलं आहे सगळ्यांनी. मेंबर्सना एक्झिस्टिंग एरियाचं काय रेडी रेकनर रेट काहीतरी 42,000 आहे आमच्याकडे ना.
42,000 पर स्क्वेअर मीटर, पण त्याच्यात 10% म्हणजे 4,200 पर स्क्वेअर मीटर मल्टिप्लाइड बाय 6 तुमचे किती आहेत 6,444. 6,444 म्हणजे ते 6,444 मल्टिप्लाइड बाय नाही 4,200. Will come to around 2.75 crore. हा एवढेच येणार तुमचे. ठीक आहे. ते आपल्यालाच द्यायचे, त्यामुळे त्याचा काही तुम्हाला संबंध द्यायचे नाही. तर त्यांचा काय काही संबंध संबंध नाही. नाही. आणि त्याच्यात ते फक्त कमी आपल्याला करू cost शकत मध्ये नाही, जास्त पकडायचं. करू शकत नाही. फक्त कॉस्ट मध्ये पकडायचं. कॉस्ट मध्ये ते पकडायचे. तर आता किती बाकी राहिले? हा. आता आपण त्यांना सांगितलं होतं की 13 सप्टेंबर 2019च्या GR प्रमाणे हे कसं बदलणार, तर ते किती जणांनी दिलेलं आहे ते आधी बघू द्या. हे अर्बन ॲनालिसिस तिकडे आपण कॅन्सल झालं आहे. 2 नंबर कॅन्सल. जे कॅन्सल झाले त्यांना बाजूला करा. उरलेल्यांपैकी किती जणांनी ते दिलेले आहे ते बघू द्या. आता जे कॅन्सल झाले त्यांच्याकडे पुढे बघायचं नाही, त्यांना एलिमिनेट केलेले आहेत आपण. मग दोघांनीच दिलेत, राईट स्पेस आणि डेसिक नॉर्थ. मग या दोघांनी दिलेलं सोडून बाकीच्यांना सांगा. आपण 4 जणांना एलिमिनेट केले ना. जो 4 आहेत आणि 5 जणांना एलिमिनेट केले. मग किती उरले आता? 4 राहिले. 4 पैकी दोघांनी हे दिलेले आहेत 13 सप्टेंबर पैकी. उरलेल्या दोघांना हे आता आपण दिलेले सगळे ऑब्झर्वेशन्स करून त्यांचं रिवाइज करून मागवा या 4 जणांना. आणि मग पुढे त्यांना आपण आर्किटेक्ट ब्रीफ देऊ आणि त्या ब्रीफ प्रमाणे त्यांना प्लॅन तयार करून आपल्याला प्रेझेंटेशनला आणि त्यांचं प्रेझेंटेशन जनरल बॉडीच्या समोर घ्यायचं आणि मग त्या 4 पैकी जनरल बॉडी ज्यांना सिलेक्ट म्हणजे डिझाईन पूर्ण डिझाईन त्यांनी आर्किटेक्चरल तुम्हाला आम्ही का नेमावं, आमची बिल्डिंग कशी दिसेल, तुम्हाला नेमलं तर तुम्ही काय करणार, हे त्यांनी आम्हाला कॉन्सेप्च्युअल डिझाईन द्यावं. जे डिझाईन देतील त्यांच्याकडे आपण जाऊ. एक प्रश्न विचारायचा होता. हा जो रेसिडेन्शियल रेट लावलेला आहे त्याच्या बेसिस आपण दोघांना किंवा तिघांना एलिमिनेट केला आहे. इथे त्यांनी 12,500 लावला. इथे असं असेल का हा कार्पेट रेट लावला आणि हा बिल्डअप रेट लावलेला? नाही कार्पेट रेटच आपण मागतो. रेरा म्हटलेला आहे ना त्यांनी. आणि मग इथे जो 12,500 आहे हा बिल्डअप रेट आहे. नाही पण तरी तो 50% नाही होत ना. जास्तीत जास्त 10-15% फरक होतो. 25 झाला ठीक आहे. 25चा 20 झाला आपण समजू शकतो, एलिमिनेट नाही. 25चा 12.5 म्हणजे आपली कॉस्ट नाही कव्हर होत. त्याला एवढी अक्कल त्या माणसाला नसेल तर त्याला घेण्याची गरजच नाही. सरांना म्हणायचं की डायरेक्ट 45% नाही होत. 22 झाला असतं की 20 झाला असतं की असं म्हणायचं. हा कमर्शियल 20 केलेला आहे. 45 आहे. ज्याला या एरियाचा जो अभ्यास न करता येतो अशा माणसाला आपल्याला वेळ त्याच्यावर घालवायचा नाही ना. आपण किती त्याला कोचिंग क्लासेस ओपन करणार, त्याला शिकण्यासाठी आपण नाही आहोत. त्यांनी काय दिवे लावायचे ते लावले. आता आपल्याला आपला निर्णय घ्यायला लागतो. आता 4 जे उरलेले आहेत यांना जे डिस्क्रिपन्सीज आहेत ते करून, म्हणजे उदाहरणार्थ इन्सिडेंटल एक्सपेन्सेस डिडक्ट करून किंवा जे काय आपण आता आजच्या सभेमध्ये जे काय आपले मुद्दे मांडलेले आहेत, जे मंजूर झालेले आहेत, त्याच्या दृष्टीनं रिवाइज्ड फिजिबिलिटी त्यांना द्यायची. आणि ज्यांनी
13 सप्टेंबर 2019 प्रमाणे रिवाईज दिलेली नाही, त्यांना 13 सप्टेंबर 19 प्रमाणे द्यायला लावा. त्यांना फोन करून सांगा तुम्ही दिलेली नाही, तरी आम्ही तुम्हाला एलिमिनेट केलं नाही. तुम्ही आता दिली नाही तर तुम्ही एलिमिनेट होऊन जा. आजच्या पुरतं हे इतकंच आहे. आज आणखी वेगळं काही आपल्याला करायची गरज नाही. आपण ज्यांना एलिमिनेट केले त्यांना एलिमिनेट करा. तो निर्णय तुम्ही काय कसा घ्यायचा तो ठरवा आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन करा की ऑन द बेसिस ऑफ फिजिबिलिटी वी हॅव फाउंड दॅट देर वर सम पीपल हू हॅव नॉट given the realistic the exercise of deciding which feasibility is viable and which is not was undertaken by the committee in the presence of so and so, and in that the criteria was those who are seriously applied themselves to our project should be retained. Those who have given frivolous numbers or numbers which are not as per the market, and those who have not done adequate homework on our project can be eliminated at this stage. Accordingly, we found several points with different people which required us to take a decision for elimination. In the process of elimination, those whose numbers were found to be grossly inadequate or faulty were eliminated, and the remaining people have been asked to revise their feasibilities and resubmit to us so that we can take a further decision. सर द फर्मवाल्यांनी ना सेल्स अँड मार्केटिंगचे 27 CR सांगितलेत. तर आपण ना लास्ट टाइमच्या मीटिंगमध्ये तुम्ही सांगितलं 27 CR इज टू मच. ते आपण ठरवायचं. त्यांना सेल्स अँड मार्केटिंग आपण त्यांना मागितले होते का सेल्स अँड मार्केटिंग? आपण खरं म्हणजे मागायला नको होते, आपण मागितले म्हणून त्यांनी सांगितले आपण सेल्स अँड मार्केटिंग यांना देणारच नाही, ते आपण स्वतःच करणार. त्यामुळे हे पैसे कोणाला देण्याचा प्रश्न नाही. 1 कोटी सुद्धा खर्च होत नाही सेल्स अँड मार्केटिंग. तर आता सिच्युएशन अशी आहे, इथे जेव्हा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट उभा राहील ना, तर आता हे हब झालं. म्हणजे आता एक्झॅक्टली या साईडून मुंबई एअरपोर्टला रोड जातोय, इकडे कल्याण डोंबिवलीला जातोय. ही कनेक्टिव्हिटी एवढी भारी झाली की इथे बोर्ड लागला तर रूम राहणार नाही. एक्झॅक्टली तुम्ही सांगायचं माझ्याकडे डिसिजनच नाही. नाही आता तुमचं ना, तुम्ही बुकिंग घेतो म्हटल्यावर बुकिंग फुल होऊन जाईल. आता इनफॅक्ट खरं सांगायचं मलाही लोक तेच विचारतात, बाबा काय म्हणजे कसं. मला माहित नाही कोण डिसिजन घेतो. नाही पण एक आता विचार एकच आहे 92. क्रायटेरिया राहील ना, काय कसं विकायचं काय नाही. नाही आता एसओपीचा पुढचा भाग झाला. पण आता एक आपण आपल्या मेंबर्सना कळू शकतो की कोणी तुमच्याकडे जर विचारायला आले तर त्यांना सांगा आमच्या सोसायटीला एक पत्र पाठवा की तुम्ही रिडेव्हलपमेंट केली तर आम्हाला फ्लॅट विकत घेण्याची इच्छा आहे. याचा अर्थ आपण दिला असं नाही. आपल्याकडे मागणी किती जणांची येते ते घेऊ द्या ना. म्हणजे बँकेकडे जाताना ते रिस्क इव्हॅल्युएशन होतं, त्यावेळेला दाखवा आमच्याकडे विकायला 100 फ्लॅट आहेत, आमच्याकडे 200,000 आहेत, ठीक आहे, आणि आमचं रिस्क दिलं. म्हणजे सोसायटीला आता 30 वर्ष झाली, जवळजवळ 200 लोक रेंटेड येऊन गेले बाहेर. म्हणजे 200 लोकांनी इथे वास्तव्य करून बाहेर गेले रेंटल. त्या लोकांना जरी कॉल आउट केलं ना तरी ते इंटरेस्ट दाखवतात. नाही आपण कॉल आउट नाही, आपल्याकडे बाबा आम्ही अशा आले त्यांना जर अनऑफिशियली कळवलं आपण तर त्यांच्याकडून आपण पत्र घेऊन ठेवायची. बरोबर. आपण त्यांना काही पत्र द्यायची नाही, काही कमिटमेंट नाही द्यायची. तोंडी सांगून की बाबा तुम्ही जर फ्लॅट विकायचे ठरवले तर आम्हाला तुम्ही कन्सिडर करा.
म्हणजे मागणी किती येईल हे असेसमेंट ऑफ डिमांड मध्ये आपण ते टाकू शकतो. रिस्क मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये की बाबा आम्हाला ऑलरेडी इतक्या लोकांची मागणी आहे ते करा. आणि खरं म्हणजे या आकड्यावरून काही निवड आपल्याला करायची नाही. डिझाईन कोण चांगलं देईल, आपली बिल्डिंग ही ती डिझाईन क्रायटेरिया काय आहे हे मी तयार करून देईन तुम्हाला. म्हणजे तुमचेही मुद्दे घ्या आणि मी काही मुद्दे टाकेन. म्हणजे लँडमार्क असली पाहिजे, युनिक बिल्डिंग असली पाहिजे, अप्रतिम असली पाहिजे, हाईट ऑफ क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी याच्यात आल्या तरच आम्ही सिलेक्ट करणार. जिथे मला जरी तुमच्या 4 लोकांची बिल्डिंग जरी त्या लेवलला आली नाही, मी सगळ्यांना रिजेक्ट करीन, परत ऍडव्हर्टाईज द्यायला लावेन. पण मला याच्यात डिझाईन मध्ये कॉम्प्रोमाइज नको. म्हणजे आहे त्याच्यापैकी आहे म्हणून नाही. मला एका दुकानात 10 साड्या किंवा 10 कपडे पाहिले आणि एकही आवडली नाही, मी दुसऱ्या दुकानात जाणार. दुसऱ्या दुकानात 25 पाहून आवडली नाही, मी तिसऱ्या दुकानात. माझ्या लग्नामध्ये मला काय घालावं हे मी ठरवणार आणि त्याच्याकरता मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. घर मला एकदाच मिळणार आहे. मला माझ्या चॉईस प्रमाणे माझ्या 92 लोकांना सगळ्यांना मनापासून पसंत होईल आणि या विभागामध्ये अशी बिल्डिंग झाली नाही असं म्हणण्यालायक ती बिल्डिंग असल्याशिवाय आपण मंजूर करणार नाही. शिवाय द्यायच्या तर मला द्या, की प्रभू साहेबांनी आम्हाला अप्रूव्ह करून दिलं नाही, आम्हाला थोडा वेळ घेतला, ठीक आहे, त्याचा दोष मी घ्यायला तयार आहे. पण वेळ घेतला तरी हरकत नाही. डिझाईन चांगलं असल्याशिवाय मंजुरी नाही. मुंबईतल्या लोकांचे डिझाईन्स जर नव्या मुंबईतल्या लोकांचे डिझाईन्स जर आत्ता नव्या मुंबईतल्या बिल्डिंगीप्रमाणे पाठी टाकण्याचे असतील तर आम्ही देशभरातून बेस्ट आर्किटेक्ट, परदेशातून बेस्ट आर्किटेक्ट घेऊन येऊ. पण आम्हाला कॉम्प्रोमाइज त्याच्यामध्ये होणार नाही. आम्हाला डिझाईन अप्रतिम पाहिजे म्हणजे अप्रतिम पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. तिला मी तरी करायला तयार नाही. मी सिलेक्ट करीन ते डिझाईन असं असलं पाहिजे की ते त्या लेवलचं असलं पाहिजे. तुम्हाला मुंबई आता नव्या मुंबईमध्ये सप्तपर्णीला त्यांनी 24 लोकांना बोलवले, एलिमिनेट करून 8 लोकांना आणले. 8 लोकांचे डिझाईन प्रेझेंटेशन झाले, त्यातून 3 सिलेक्ट झाले. तिघांचेही डिझाईन रिजेक्ट केले. त्यांना 1 महिना देऊन हे डिझाईन चालणार नाही, नवीन डिझाईन द्या म्हणून सांगितले. ते नवीन डिझाईन सुद्धा रिजेक्ट झाले. आता पुन्हा ऍडव्हर्टाईज देऊन देशभरातले लोक आले. त्याच्याने आता 3 डिझाईन्स आलेली आहेत त्या लेवलची. त्यातलं एखादं तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवा. तुम्ही जर पाठवलं तर तुम्ही 3 बोलू शकता. 1 मिनिट मी पाठवतो. म्हणजे आता कसे डिझाईन्स होत आहेत ते बघा. सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये और रिकॉर्डिंग में आ गया. अब मिनिमाइज करके क्या हो रहा है, हंस लेंगे थोड़ा सा, खोल दो. नाही पहिल्यांदा होतं ना यावं त्याच्या गर्लफ्रेंडचा हाय बेबी. त्यामुळे आम्ही आनंदात घेऊ, काही टेन्शन नाही. तो होगा ही ना, तो आएगा ही. असं अरे नहीं ऐसी मजाक नहीं. इधर कोई पैसा लेने वाला है नहीं सर, टेंशन मत लो. अगर लिखे तो भी नहीं लेगा वो. तो जो व्हिडिओ तुझे मला पाठवला तो आहे का? काय नाही ते तुम्ही मला बँगलोरचा पाठवला होता बघा.
नाही हा बँगलोरचा नाही आहे, हा इथे नव्या मुंबई करता मुंबईच्या आर्किटेक्ट्सनी सिलेक्ट केलेले आहे. मला ट्रायटन ऑफिसचा पाठवला होता बेंगलोर. तो वेगळा रेसिडेन्शियलचं हे दाखवा त्यांना. म्हणजे मी जे अप्रतिम म्हणतोय ते डिझाईन्स बघा. हे ताजमहल ओबेरॉय हॉटेल डिझाईन केलेले, ललित हॉटेल डिझाईन केलेले, हिल्टन हॉटेल डिझाईन केलेले, दिल्लीचं मेरिडियन हॉटेल डिझाईन केलेले, जे इंडियातले आज नंबर 1चे आर्किटेक्ट आहेत त्यांच्याकडून शेवटी आम्ही करून घेतले. म्हणजे हे तुमच्या इथल्या नव्या मुंबईच्या कोणाच्या बरोबर आहे. याच्यात आवाक्याच्या बाहेरचं आहे. म्हणजे आणखी पुढचे दाखवा. ते बलूनचे सेल होणार नाही प्रॉपर्टी, असं डिझाईन दाखवली. नाही आपल्याला युनिक हे बघा, हे आणखी एक आहे युनिक. पुढे घ्या. हे बघा, हे आणखी वेगळं आहे. हे पनवेलला देतोय आम्ही, शांतीवन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पनवेल, स्टेशन रोडवर. पनवेलचं पूर्ण मार्केट मी अपसेट करून टाकणार या बिल्डिंग सेल्फ. त्याच्या पुढचं हे नेरुळचं आहे. म्हणजे शेवटी आम्हाला या नव्या मुंबईच्या एकाही आर्किटेक्टचं डिझाईन मंजूर झालं नाही. मग आम्ही शेवटी मुंबईतून आणले, सिंगापूरहून आणले. आम्ही म्हटलं मला कॉम्प्रोमाइज नाही, मला माझी बिल्डिंग अशी असली पाहिजे की लोकांनी बिल्डिंग बघायला यायला पाहिजे की ही कशी केली बघा. हे नव्या मुंबईत कुठेच अशी दिसणार नाही. एक पार्किंग लॉट्स आहेत ना तिकडे सागर सोसायटी लिहून ठेवा. आणि वरून पोडियम आणि त्याच्यावर किती स्क्वेअर फूट प्लॉट आहे सर? तुमच्यापेक्षा लहान आहे हो. म्हणून सांगते सागर सोसायटी लिहून ठेवा. नाही बुकिंग स्टार्ट होईल. म्हणून एकदा आपले फिजिबिलिटी फायनल झाली की मग तुम्ही निर्णय घ्या की ज्यांना आपण शॉर्टलिस्ट केलेले आहे त्यांच्याकडून त्या जोडीचं मिळेल का. मुंबईचे किंवा दिल्लीचे किंवा सिंगापूरचे 2-4 लोकांना आपण बाय इन्व्हिटेशन बोलवायला लागेल. मग त्यांना एक आठवडा देऊन त्यांच्याकडून फिजिबिलिटी करून घ्यायची आणि मग सगळ्यांनाच एकत्र प्रेझेंटेशनला बोलवायचं. हे नेरुळची आहे शांतीवन. हे सप्तपर्णी. माहित नाही कधी आहे ते, पण 37 असावेत. 6 अधिक 40-37 माहिती. काउंट करा. असं मला वाटतंय. 16-32. नाही, हे काय आहे, हे डिटेल 2 माळे कमी होतील जास्त होतील. हे बेसिकली कॉन्सेप्ट म्हणजे कशी ती बिल्डिंग दिसेल एवढ्या पुरता आहे. म्हणजे त्याला मजले थोडे जास्त होतील, थोडे कमी होतील, तो भाग वेगळा. पण ओव्हरऑल विचार करा की सानपाड्यामध्ये अशा बिल्डिंगी आल्या आणि कनेक्टेड आहे. आपल्याला वरती असं बॉक्स करता येईल. आणि त्याच्यावर आपण सोलराईज करून मलेशिया लुक. असं तुम्ही नव्या मुंबईत अशा बिल्डिंग पाहिल्या का? हे डिझाईन करणारा माणूस 85 वर्षाचा माणूस आहे. इंडियाज बेस्ट आर्किटेक्ट. त्यांचं नाव आहे राजा एडेरी. AEDERI. कोणी त्यांना गुगल करा. इंडियामध्ये
जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली गॉड ऑफ क्रिकेट म्हणतात, तसं आर्किटेक्चरमध्ये गॉड ऑफ आर्किटेक्चर हा फ्रँक लॉयड राईट होता. फ्रँक लॉयड राईट कधीच वारला. त्याच्याबरोबर काम केलेला इंडियामधला एकच माणूस जिवंत आहे आणि तो राजा एड्रिक. आणि तो इंटरनॅशनल लेवल, त्याची लंडनमध्ये बिल्डिंग्स आहेत, अमेरिकेत बिल्डिंग्स आहेत. त्याला इंडियन आर्किटेक्टला तिथे बोलून त्यांची बिल्डिंग घेतलं, त्यांना बोलवलं. ते म्हणाले नव्या मुंबईत मी कामच नाही करतो. मग यांना तिथे नेलं, त्यांच्या घरी गेलो, आम्ही तिथे तासभर बसलो, त्यांना विनंती केली. नाही माझ्याकडे भरपूर काम आहे, आता माझं वय झालेलं, मी कुठे सर म्हटलं तुमच्याकडे 80 माणसं कामाला आहेत, प्रत्येकाला 2-2 लाख रुपये तुम्ही महिन्याचा पगार देता, ते करतील. नाही मी असं दुसऱ्यांकडून नाही, मी केलं, माझं जर नाव लागलं तर मी स्वतः डिझाईन करेन. म्हटलं करा. नाही मला आता या वयामध्ये इतकं काम करायला लावतं. मग त्यांना कन्व्हिन्स करून ते केलं. म्हणजे लोकांनी बिल्डिंग बघायला यायला पाहिजे, असं काहीतरी हे व्हायला पाहिजे. असं मीडियोकर काम द्यायचं नाही. म्हणजे बाकीच्यांसारखी झाली ऑल्सो रॅन नको आहे मला. ही बिल्डिंग झाली तर अशी व्हायला पाहिजे की ती खरंच अप्रतिम व्हायला पाहिजे. किती मेंबर्स आहेत सर? शांतीवनमध्ये 180 काहीतरी आहे. म्हणजे एक्झिस्टिंग 230 मला जवळपास 400 लोकांचं 500 लोकांचं टॉवर दिसतं. कमर्शियल्स नाही आहेत. अधिकारी लोक म्हणतील नाही नेरेला नाही, पनवेल बिल्डिंगच्या मागे नवीन जे बाहेरगावी जाण्याचं पनवेलचा प्लॅटफॉर्म आहे तो या कमर्शियल नाही आहेत, आहेत. कमर्शियल नाही आहेत, कमर्शियल नाही आहेत त्याच्यात. खाली आहेत ना, खाली सगळे कमर्शियल. कमर्शियल आहेत ते खाली. हां जायगा 14 फुटाचे कमर्शियल आहे, 14 फूट हाईटचे. प्लॉटचा एक पहिला. तो तुमच्यापेक्षा कमीच आहे. म्हणजे टावर बांधलं तर जास्त होतं. त्यावर नाही माझ्याकडे मला एक्झॅक्ट नंबर्स, मी इतके सोसायटी बघतो, मला पटकन कोणत्या सोसायटीचं एवढी मेमरी नाही राहिली. सांगतो त्यांना विचारून सांगतो. हे इकडे आपण किती हाईट ठेवू शकतो तो अंदाज? इथे जे तुमच्याकडे जे मॅक्झिमम आहेत मला वाटतं 27 आहेत ना, 72 मीटर्स पर्यंत आहे ना इथे. नाही माहिती. माझ्या अंदाजानं 72 मीटर 90 मीटर आहे. 30 मायली तसं बोलू. हां 90 मीटर 30. हॅलो ऐरोलीलाच आहे मी. सागर सागर. नाही आता यांचं पूर्ण करून मग मी निघतो. काय खास बोलायचं आहे का? आम्ही थोड्या वेळाने फोन करतो. सुयोग तर हे ह्या क्वालिटीचं आपल्याला नाही देणार तुम्ही. तर मग हे नाही झाले तर त्यांना आणू. म्हणजे तुम्ही जर ठरवलं तर यांचे फायनल येतील. आता जे उरलेले 4 आहेत त्यांच्याबरोबर आणखी 2-3 जर घ्यायचे, तुम्ही जर निर्णय घेतला तर त्यांना बोलवून घेऊ. हां सर, मला वाटतं त्यांना घेऊनच पुढे जाऊ. नाही यांचं आपण पहिलं तर मला त्यांना पुन्हा विनंती करायला लागेल. काय माणूस एक
200-400 कोटीचा मालक असेल आणि आयुष्यात सगळं केलेलं आहे. आता याच्यामध्ये BKC मध्ये जी त्यांनी बिल्डिंग्स केलेले आहेत अप्रतिम. INS बिल्डिंग BKC म्हणजे अवॉर्ड विनिंग आहे, आउट ऑफ द वर्ल्ड. इतकी सुंदर केली. INS इंडियन न्यूजपेपर